त्या एक फक्त व्यक्ती नव्हत्या, तर नाती जोडणारी एक जिवंत शक्ती होत्या. मित्रांनो, काही माणसं अशी असतात जी देवाला मानतात, तर काही माणसं स्वतःच देवा समान असतात. आमच्या जपे काकू अशाच एक चालत्या बोलत्या जिवंत देवता होत्या. आमचे अहोभाग्य अशा जपे काकू आम्हाला सख्खे शेजारी म्हणून लाभल्या. बिल्डिंग मध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांची प्रेमळ हाक कानावर यायची. घेऊन जायचा. तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या घरी कोणीही आले तरी ते खाली हात आणि खाली पोट कधीच गेले नाही. त्यांची मेमरी एवढी शार्प की सगळ्यांचे वाढदिवस काहीतरी भेट वस्तू. त्यांचा परिवार प्रचंड मोठा होता. पती, मुलगा, सून, 2 अनमोल रत्नांसारखे नातवंड आणि आणि प्रेमळ स्वभावाने जोडलेली असंख्य माणसं. त्यांचा अभिमान, त्यांचा श्वास असलेला एकुलता एक मुलगा प्रसाद. त्याने अचानक सगळ्यांचा निरोप घेतला. सगळ्यांचा श्वासच थांबला. काकांनीही त्यानंतर लगेचच सगळ्यांचा शेवटचा निरोप घेतला. असा एकही आजार शिल्लक नसेल ज्यांनी आमच्या जपे काकूंना छळले नसेल. पण या सगळ्यांशी लढताना त्याने आपले सर्व इकडे बघ. 31 डिसेंबर 2025 या दिवशी जगातील प्रत्येक जण जुन्या वर्षाला निरोप देत होतो आणि आमचे जपे काकू मात्र आम्हाला सगळ्यांना पोरकं करून आमचाच कायमचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाल्या आणि जाता जाता देहदान करून मरणालाही अर्थ दिला. आपण गेल्यावरही कोणाच्या तरी उपयोगी पडावं असा संदेश त्या देऊन गेल्या. आज त्या आपल्यात नाहीत, पण काकू प्रत्येक जोडलेल्या नात्यात, प्रत्येक त्यागात, प्रत्येक आईच्या मायेच्या स्पर्शात, प्रत्येक मदतीच्या भावनेत कायम जिवंत आहे. दुःख पचवूनही माणुसकी जपणाऱ्या या महान स्त्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.